2009 पासून आमच्या डोक्यामध्ये कल्पना होती की नवीन काहीतरी प्रोजेक्ट असावा आपल्याकडे. तर मी, कुमार, गायत्री, श्रुती असा आमच्या चौघांचा विचार चालू होता. आणि 2-3 गझल कलाकारांना पण आम्ही भेटलो, पण तसं हक्काचं कोणी माणूस भेटत नव्हतं. साधारण 2010च्या सुमारास आमची भेट शशीताईंशी झाली आणि गझलच्या बाबतीत हक्काचं बोलणारा माणूस आम्हाला त्या भेटला. ताई म्हटले की एक तर आमच्यासमोर कलाकार, उच्च दर्जाचा कलाकार म्हणून आहे आमच्यासमोर. गुरु म्हणून त्या खूप शिस्तीच्या आहेत. म्हणजे आम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिसला बसतो त्यावेळेस चुकल्यानंतर त्या ज्या काही प्रकारे सांगतात, म्हणजे शिस्त किती असावी, म्हणजे गुरुला काय अपेक्षित आहे तसं येत नाही तोपर्यंत त्या करून घेतात. ताईंची अनेक गझला आहेत, पण मला खूप आवडणारी गझल म्हणजे दिल लगाने की किसी से ओ सजा पाई की बस. ही गझल मला नेहमी माझ्या असे मनाला हे करून जाते, असे काय म्हणतात त्याला, टच करून जाते. आणि आमच्या इश्क नहीं आसा हा जो प्रोग्राम आहे गझलचा, त्याच्यामध्ये कायम शेवटी ताई गातात आणि शेवट इतका अप्रतिम असतो. तो बस म्हटल्यानंतर शेवटचा बस जो असतो ना, त्यानंतर तो असं अगदी टाचणी जरी पडली तरी असं वातावरणामध्ये असा तो आवाज येईल असं वाटतं टाचणीचा. इतकी ती अफलातून आहे गझल. ॲक्च्युली मला गझल वाजवण्याचा कधी असा अनुभव काही खूप नव्हता. मला क्लासिकल वाजवण्याचं माझं सगळं भाग असल्यामुळे गझल वाजवण्याचा तसा मला हे नव्हता, आमचा अनुभव नव्हता. पण ताईच्या सहवासात, कुमारच्या सहवासात राहून मला गझलचं खूप काही शिकायला मिळालं. आणि ताईंना अपेक्षित असं असतं की गझल हा मुद्दा शब्दावरती आहे, त्याच्या भावना पोहोचणं खूप गरजेचं आहे. तर तबला त्याला लाऊड नसावा, त्याला पोषक तबला वाजला गेला पाहिजे. हां, ज्यावेळेस हार्मोनियमसोबत असेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या लग्यांचा वापर करा, तुमचे काही तिहाया असेल याचा वापर करा. पण ज्यावेळेस प्रॉपर गझल चालू असेल, ज्यावेळेस शेरो शायरी चालू असेल त्यावेळेस तुम्ही मला छान ठेका द्या, त्याचा आनंद घ्या शेरो शायरीचा. याचा फायदा खूप ठिकाणी होतो मला. म्हणजे अगदीच क्लासिकलमध्ये सुद्धा, ताई तर क्लासिकलच्या पण खूप मोठ्या गायिका आहेत, त्यांच्याकडून मला ते पण शिकायला खूप मिळालं. आणि त्याचा उपयोग मला खूप होतो. म्हणजे साधं क्लासिकल असू द्या, भावगीत संगीत असू द्या किंवा गझल असू द्या, कुठलाही संगीत प्रकार असू द्या, त्याच्यामध्ये ताईंच्या मार्गदर्शनाचा मला खूप फायदा होतो. प्रत्येक मैफिलीमध्ये मला ते जाणवतं की आपल्यामध्ये खूप फरक, इम्प्रूव्हमेंट खूप झालेली आहे, हे जाणवतं मला त्यामध्ये. तर ताईंचा विकनेस म्हणजे जवळची माणसं, त्यामध्ये आम्ही आलोत. नंतर आईचा मायेपण जे असतं, माया किती असावी ते पण त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे आमची विचारपूस करणं, काय खाल्लं आहे, खाऊन आलात का, काय घेणार आहात का, ही विचारपूस करणं. आणि कलाकार म्हणून तर त्या आपल्या सर्वांना माहितीच आहेत.